हाय हॅलो नमस्कार. मी मोनाली मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण रवा बेसनाचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग बघूया खमंग असे खुसखुशीत रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. इथे मी 3 वाटी बारीक रवा चाळून घेतलेला आहे, 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी साखर. आपल्याला 1 ते 1.5 वाटी तूप लागणार आहे, तसेच ड्रायफ्रुट्सचे काप लागणार आहेत. चला तर मग आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे थोडं तूप ॲड करत आहे. आता आपण यामध्ये रवा घालून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा कॉन्स्टंटली भाजून घ्यायचा आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपण रवा भाजून घेतलेला आहे. मस्त खरपूस असा. हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रवा आपला मस्त भाजून झालेला आहे. आता आपल्याला बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे राहिलेलं तूप ॲड केलं आहे. इथे मी रव्याच्या अर्ध्या प्रमाणात बेसन घेतलेलं आहे. ते आपण तुपामध्ये ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. कॉन्स्टंटली आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. खूप छान सुगंध येतोय. अगदी लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे. बेसन आपलं व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा ॲड करायचा आहे. खूप छान सुगंध दरवळतोय. अगदी खरपूस असं आपलं हे मिश्रण भाजलं गेलेलं आहे. 4 ते 5 मिनिट आपण ह्याला आणखी व्यवस्थित मंद आचेवर हलवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्सचे काप ॲड करतोय. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी खुसखुशीत लागतात रवा बेसनाचे लाडू. लाडूचे अनेक प्रकार आहेत. डाळीचे लाडू, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू. आज आपण हे रवा बेसन मिक्स लाडू रेसिपी बघत आहोत. ओके, चला तर मंडळी, आपला रवा आणि बेसन व्यवस्थित भाजून तयार आहे. तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा पाक बनवून घेऊया. इथे मी 1.5 वाटी साखर घेतली आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. 1.5 वाटी साखरेसाठी मी इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये ॲड करून घेऊया. आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. पाणी ॲड केल्यानंतर अगदी 5 मिनिट हे कॉन्स्टंटली हलवून घेऊया. साखर व्यवस्थित वितळते. इथे पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट आलं पाहिजे. जर पाक पुढे गेला तर लाडू अगदी टफ होतात आणि जर पाक व्यवस्थित झाला नाही तर मग त्याचे लाडू सैलसर होतात. 1 तारी पाक हा रवा बेसनाच्या लाडूसाठी परफेक्ट आहे. तोपर्यंत आपण हे बेसन आणि रव्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर मंडळी, आता आपण पाक झाला का ते चेक करूया. तुम्ही बघू शकता हे थेंब असे पडतायत. शेवटच्या थेंबाला थोडीशी तार सुटते. बघा, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अशी थोडीशी तार सुटली की समजायचं आपला पाक तयार आहे. इथे आपली एक तार सुटती आहे. चला, आता आपला पाकही तयार आहे. हा पाक आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. वाव, मस्त.
खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. पाक आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. हे मिश्रण गरम असल्यामुळे आपल्याला पातळ वाटत आहे. असंच हे अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं. आपल्याला असे छान छान मध्यम आकाराचे गोल लाडू वळून घ्यायचे आहेत आणि आपण गार्निशिंगसाठी याला पिस्ता लावून घेऊया. अगदी मध्यम साईजचे आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पाक व्यवस्थित अब्झॉर्ब झालेला आहे बेसन आणि रव्याच्या मिक्सरमध्ये. अगदी सुरेख आपला लाडू बनवून तयार आहे. येस, अँड इट इज डन. चला तर मंडळी, अशा पद्धतीने आपले रवा बेसन लाडू बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुरेख आपले लाडू बनवून तयार आहेत. ह्या दिवाळीमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका. चला तर बघूया लाडू आतमधून कसा खुसखुशीत दिसतोय. बघा, खाऊन बघूया. मस्त, तोंडात टाकताच विरघळणारे आपले रवा बेसन लाडू बनवून तयार आहेत. तुम्ही पण नक्की बनवा आणि चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.